हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः. तर सगळ्यांनाच माहीत आहे आता ह्या अधिक महिन्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी, विभूधन संकष्टी चतुर्थी आली होती. तर त्या संकष्टी चतुर्थीला मी कशी पूजा केली आणि कशी मी गणपती बाप्पांसाठी कोणती विशेष अशी वात बनवली होती, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी काय बनवायला सांगितलं हे तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच होता. तर मी आज गणपती बाप्पासाठी बनवले होते तिळाचे लाडू. कारण अधिक मासामध्ये तिळाला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक आपल्याला आजच्या दिवशी बनवायचे होते. तसेच मी सुद्धा बनवले. सकाळची सुरुवात छान अशी आंघोळ वगैरे करून पूर्ण घर स्वच्छ करून मस्त केली. नंतर पूजेसाठी मस्त ताट बनवून घेतलं, गणपती बाप्पांसाठी वात बनवली आणि नंतर बाप्पांचा छान असा अभिषेक करून घेतला. तर अभिषेकासाठी मी पंचामृत घेतलं होतं आणि जल घेतलं होतं. अगोदर आपल्याला जलाने म्हणजेच पाण्याने छान असा गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करतेवेळी आपण हवं तर अथर्व शीर्ष किंवा श्री गणेशाय नमः किंवा ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जाप करू शकतो. अथर्व शीर्ष पाठ नसेल तर फोनवर लावून सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करता वेळेस म्हणलं तर चालतं. तर अशा पद्धतीने पंचामृतने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांचा छान अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पंचामृत कसं बनवायचं हे माहीत नसेल तर कमेंट करून नक्की कळवा, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर पंचामृताने आंघोळ घालता वेळेस किंवा अभिषेक करता वेळेस सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गणगणपते नमः किंवा अथर्वशीर्ष असा मंत्र म्हणायचा आहे. नाहीतर ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः म्हणून सुद्धा आपण गणपती बाप्पांची पूजा करू शकतो. नंतर एका छोट्याशा छान अशा पाटावर आपल्याला गणपती बाप्पांना स्थानापन्न करून घ्यायचं आहे. जसं मी घेतलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि नंतर आपण जसं म्हणतो कुठल्याही पूजेची सुरुवात आपल्याला निरंजनापासून करायला पाहिजे, म्हणून मी सुद्धा इथे तांदूळ टाकलेले आहेत म्हणजेच अक्षदा आणि नंतर निरंजन ठेवला. निरंजनाला हळदी कुंकुम लावून आपल्याला घ्यायचं आहे व आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पांचा चंद्र उशिरा होता, त्यामुळे मी दिवाबत्ती अगोदरच केली होती, म्हणून शक्यतो हा दिवा चालूच होता. फक्त मी त्याला हळदी कुंकू नंतर लावलं. नंतर आपल्याला बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. तर बाप्पांना हळदी कुंकुम वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकुम वाहते वेळेस सुद्धा ओम गणगणपते नमः किंवा मी जसं म्हटलं त्यानुसार आपण म्हणू शकतो. नंतर थोड्याशा बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत म्हणजेच तांदूळ. बाप्पांना छान असं लाल फूल वाहून घ्यायचं आहे. दुर्वा असतील तर खूप छान, पण मला दुर्वा भेटल्या नाहीत. मी जिथे राहते तिथे दुर्वा अजिबात भेटत नाहीत, त्यामुळे मला दुर्वा तर भेटल्या नाहीत. म्हटलं चला लाल फूल वगैरे वाहून आपण छान अशी बाप्पांची मनातून पूजा करूया. नंतर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना आवडते ते एक म्हणजे कापसाचे वस्त्र आणि कापसाची वस्त्रमाळ असं म्हणतात याला. तर ही माळ बाप्पांना खूप जास्त आवडते असं मला एका ब्राह्मणाने सांगितलं होतं, एका देवाने सांगितलं होतं. देवबाप्पांनी जिथे मी गणपतीसाठी गेले होते आरतीला तेव्हा मी नेली, तर ही वात घेऊन गेलेली. तर त्यांनी म्हटले बाप्पांना काही असलं नसेल तरी चालेल, पण कापसाची ही माळ नक्कीच पाहिजे, खूप छान. म्हणून ही आपण प्रत्येक चतुर्थीला किंवा मंदिरात सुद्धा नेली तर चालते. अशा पद्धतीने मी सुद्धा बाप्पांसाठी छान अशी वस्त्रमाळ बनवून घेतली होती. वस्त्रमाळ छान बाप्पांना अर्पण करायची आहे आणि नंतर असा एक बाप्पांसाठी कलावा ठेवलायचा आहे. कारण आपण जर मनातली काही विश बोलली असेल किंवा कोणासाठी विश बोलली असेल तर ही आपल्याला कलावा त्यांच्या हातामध्ये वगैरे बांधायचा आहे. आणि नंतर ही 5 फळं आपल्याला बाप्पांना ठेवायची आहेत. खारीक, खोबरं, वाटी, बादाम आणि हळकुंडा असे, आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि बाप्पाला नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चतुर्थीला बाप्पाची पूजा करायची आहे. आणि नंतर जी मी तुम्हाला म्हटलं विशेष वात बनवली होती तर ती म्हणजे ही मोदक वात. तर ही मोदक वात मी कशी बनवली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर एकदा तुम्ही नक्कीच चेक करा, तुम्हाला ती वात कशी बनवायची हे कळेल. तर आपल्याला मोदक वातीला सुद्धा हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि ही सुद्धा तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर अगोदरचा जो निरंजन दिवा होता तो मी तेलाचा लावलेला होता आणि आता ही मोदक वात मी तुपामध्ये छान अशी बाप्पांसाठी लावली, बाप्पांचं छान आरती केली. तर अशा पद्धतीने काहीसं आपल्याला तेलाच्या आणि तुपाच्या दिव्याने आपण एक वेळा आरती बाप्पाची केली तरीही चालते. कारण आपण 2 वेळा तर पूजा करतोच, एकदा घरच्यांसोबत किंवा सकाळी पूजा केली असेल तर अशा पद्धतीने आपण पूजा केली तरी चालते. छान असं तुपाचा निरंजन लावून घेतला आणि बाप्पांना नमस्कार केला.
तर अशा पद्धतीने अधिक मासातील विभूदन चतुर्थीच्या दिवशी मी बाप्पाची छान अशी पूजा केली. पूर्ण माझी पूजा झाली आणि आत्ता वेळ आहे ती म्हणजे नैवेद्याची, प्रसादाची. आणि बाप्पांचे आवडते असतेच म्हणजे काय, मोदक. पण अधिक मासामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपण तिळाचे मोदक बनवले तरीही चालतेत. पण मला खूप लेट झालं होतं, त्यामुळे मोदक वगैरे बनवायला मला जमलं नाही. म्हणून मी छान असे तिळाचे लाडू बनवले बाप्पांसाठी आणि बाप्पांना हा नैवेद्य अर्पण केला. तर अशा पद्धतीने बाप्पांना नैवेद्य अर्पण करून नमस्कार केला. तर तुम्ही सुद्धा अधिक महिन्यामध्ये एकदा तरी गणपती बाप्पांसाठी छान असे तिळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नक्कीच बनवा. तर अशा पद्धतीने माझी काहीशी बाप्पाची पूजा झाली. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर पद्धतीने झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये बाप्पांना छान असे दिवे वगैरे लावून छान पूजा करून, मी जसं म्हटलं फक्त चतुर्थीच्या दिवशी नाही, एरवी कधीसुद्धा आपण अशी छान मोदक वात आणि तिळाचे लाडू घेऊन बाप्पांचं दर्शन घेऊन नक्कीच यायला पाहिजेत. तर अशा पद्धतीने आजची माझी काहीशी पूजा होती. आय होप तुम्हाला माझे हे पूजाचं व्हिडिओ आणि ही माझी गणपती बाप्पांची पूजा नक्कीच आवडली असेल. आवडलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असेच पूजेचे व्हिडिओज वगैरे पाहिजे असतील किंवा बरीचशी काही माहिती पाहिजे असेल तर एकदा माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. तिथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतील. बऱ्याचशा मी केलेल्या देवांच्या पूजा वगैरे पाहायला मिळतील. स्वामी समर्थांची पूजा, स्वामी समर्थांना कुठले धोंडे घेऊन गेले हे सुद्धा ते सुद्धा पाहायचं असेल तर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ही मोदक वात कशी बनवली हे तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा, तिथे मी याची लिंक नक्कीच देईल. तर आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझी बाप्पाची पूजा कशी झाली नक्की कमेंट करून कळवा आणि भरपूर प्रेम द्या माझ्या व्हिडिओला. खूप खूप शेअर करा. बाय.